दंडोत प्रणाम. मायभाऊ, ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये दोन मोक्ष सांगितले. एक देवतेचा मोक्ष आणि एक परमेश्वराचा मोक्ष. देवतेचा मोक्ष जो आहे तो 5 ते 9 स्थानीच्या देवता ज्या आहेत त्या देवतेच्या फळाला देवतेचा मोक्ष म्हणतात. तर 1 ते 4 चतुर्विध कर्मफळ आहेत. तर स्वर्ग, नरक, कर्म, मोक्ष. 1 ते 4 देवतेच्या स्थानीच्या सुखफळाला स्वर्ग म्हणतात. मनुष्य देहाखालील जन्माला त्याला नरक म्हणतात आणि मनुष्य देहाला कर्मभूमी म्हणतात. आणि 5 ते 9 स्थानीच्या देवतेच्या प्राप्तीला स्वर्ग म्हणतात, हे मोक्ष म्हणतात. हे असा देवतेचा मोक्ष आहे. आणि परमेश्वराचा मोक्ष आहे. परमेश्वर स्वरूपाचे 2 विभाग आहेत, एक ईश्वर आणि ब्रह्म. ईश्वराला कैवल्य म्हणावं, ब्रह्माला मोक्ष म्हणावं. तर हा ब्रह्मप्राप्ती म्हणजे परमेश्वराचा मोक्ष आहे. तर मग अहेतुक मायापूर भजन घडलं, अहेतुक मायापूर भजन घडलं तर आपल्याला प्रेम होतं आहे परमेश्वराचं. आणि प्रेम झाल्यावर कैवल्याची म्हणजे ईश्वराची प्राप्ती होते. आणि आपल्याला अहेतुक भूतभजन जर घडलं तर आपल्याला ज्ञान होते. अज्ञान झाल्यामुळं आपल्याला ब्रह्माची प्राप्ती होते म्हणजे मोक्षाची प्राप्ती होते. तर ह्या जे 2 मोक्ष सांगितले, मग जो देवतेचा मोक्ष आहे त्या देवतेच्या मोक्ष जर झाल्यावर आपल्याला तिथून पुन्हा पुनरावृत्तीशील आहे. तो हा ब्रह्मभवन आलो का पुनरावर्तीवर जोडलं. तिथून आपल्याला पुन्हा ह्या प्रपंचामध्ये चतुर्विध कर्मफळात येऊन पडावं लागतं आहे. का पडावं लागतं आहे? कारण ती जी प्राप्ती आहे सगळ्यात मोठी प्राप्ती आहे मायाची विद्या, मायाच्या विद्येची, मायाची प्राप्ती, चिजड मायाची प्राप्ती. तर ती प्राप्ती होऊन देखील त्या प्राप्तीमध्ये आपल्याला कसं प्रवेश आहे म्हणजे आपल्याजवळ अनादी विद्या आहे, आद्यमळ आहे, पुन्हा मळ आहेत, प्रपंच म्हणजे प्रापंचिक प्राप्ती आहे ती. आणि जी परमेश्वराची जी प्राप्ती आहे तिथं मात्र साध्याची या प्राप्ती साधन निवडते. आपल्याला तिथं काहीही घेऊन जाता येत नाही. फक्त निखुल जीवस्वरूप केवळ जीवस्वरूप आपल्याला केवळ जीवस्वरूप तिथं जाते. आणि त्यामुळं तिथं प्रपंच नसल्यामुळं कोणताही काही नसल्यामुळं त्याला वापस याची गरज नाही. चतुर्विध कर्मफळात पडण्याची गरज नाही. परंतु जो माणूस देवतेच्या फळाला जातो तर तो सगळं घेऊन जातो बरोबर. तर त्यामुळे त्याला पुनरावृत्तीशील आहे. बरं, मग असं मला म्हणायचं आहे, असं मला विचारलं एक जणानं की मग देवतेच्या फळामध्ये हा म्हणजे काय त्याला म्हणतात प्रपंच, म्हणजे प्रपंच हा अडथळा आहे. तर मग अनाधिकार आहे, प्रपंच अनाधिकार आहे, अडथळा आहे. पण तसा परमेश्वर प्राप्तीमध्ये काहीच अडथळे नाहीत का? काहीच अनाधिकार नाहीत, आहेत 9 अनाधिकार आहेत. तर ते मायबाबा, तर ते असे दृष्टांत इथं तू शे पात कावे, आम्ही तशी काय शिडी केलेली त्याची. तू म्हणजे तुपाभाताच्या घासेचा, शे म्हणजे शेवळलेला खडकाचा, पा म्हणजे पाण्यातील गुंड्याचा, तो म्हणजे तंधेल्या ओळखाचा, का म्हणजे कानवाथराचा, आणि विय म्हणजे वेवाचा, वेळूचा. असे म्हणजे असे 6. आणि भोरलेले वाळू, देलुतलं वाळू आणि भोरलेलं वाळू, देलुतलं वाळू आणि 400 वाळू, असे 9 अनाधिकार परमेश्वर प्राप्त्याच्यामध्ये आहेत. तर ह्या 9 अनाधिकारापैकी जे 8 अनाधिकाराचे दृष्टांत आहेत ते सगळ्याला समजतात. परंतु हा जो पहिला जो म्हणजे तुपाभाताच्या घासाचा हा जो दृष्टांत आहे हा वाटताना सोपा दिसतो आपल्याला. काय आहे त्याच्यात? काय सांगितलं? एक लेकरू असते एका आईचं, आणि ते लेकरू बाहेरून जेवून येते आणि मग घरी आल्यानंतर ते रात्री आई त्याला तुपाभाताचा घास खाऊ घालते, परंतु ते खात नाही आणि मग ती वाटी खाली ठेवते. मग हे घालेपण, याला घालेपण म्हणतात. तो बाहेरून जेवून आलं म्हणजे हे घालेपण आलं त्याला. हे घालेपण येऊ न द्यावे असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांना आपल्याला सांगितले. आता हे झालं दृष्टांतातलं. तर त्याचा सिद्धांत काय? तर त्या आपण अनंत सृष्टीमध्ये फिरलो, अनंत कर्मी केले,
संत कर्मी केले, असंत कर्मी केले, अनेक लोकांना म्हणजे आपल्याकडून भजन काढले गेलं. मग तसंच भजन जर ज्ञानविग्रहाला विद्यावंताच्या ठिकाणी जर आपल्याला घडलं असत तर आपल्याला त्या विद्येचा लेप लागत असतो आणि तो लेप जेव्हा परवडीला येईल त्यावेळेस आपल्याला ती विद्या होत असते. आणि विद्या झाली म्हणजेच ते घालेपण आहे. विद्या होणं म्हणजे काय? घालेपण आहे. आणि ते घालेपण आलं की आपल्याला मग त्या विद्येच्याच नादात आपण राहतो. मग परमेश्वराचं जे ज्ञान आहे ते परमेश्वर देऊ जरी लागले तरी आपण घेत नाही. हे घालेपण येऊ न द्यावे असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांना आपल्याला सांगितलेलं आहे बाबा. तर हे घालेपण आपल्याला येऊ दे. मग हे घालेपण टाळण्यासाठी काय करावं? आता आपण तर ते लेप जोडलेलं आपल्याला माहीत नाही जोडलं आहे का नाही. आणि आपण ज्यावेळेस ज्ञानपंथात येतो आणि आपण ज्यावेळेस अभ्यास करायला लागतो किंवा ह्या ज्ञानपंथात आल्यावर आपल्याला वाटेल की बाबा आपल्याला अभ्यास व्हायला पाहिजे, आपण अभ्यास झाल्यावर अनुसरू आपण, असं आपल्याला वाटत आहे. परंतु अशाच टाईमामध्ये एखाद्या वेळेस आपल्याला नाही का आपला तो अनंत सृष्टीमध्ये जोडलेला जो लेप असतो म्हणजे विद्यावंताला भजन घातलं आहे आपण किंवा मग आपल्याला ज्ञानविग्रहाला भजन घातलं असेल तर अशा वेळेस काय होतं आहे की मग आपल्याला तो लेप परवडीला येतो. आणि मग जर परवडीला आला आणि आपल्याला विद्यावंत जर भेटला तर आपल्याला त्या विद्याचा संचार होतो आणि ते घाली पण येत आहे. आणि मग आपण नाही का ते आल्यानंतर आपल्याला मळ आणि पिंडस्था प्रकसतात आणि मळ आणि पिंडस्था प्रकसल्यावर आपण पिंडस्थेला आपला देव मानतो आणि जन्मभर तिची सेवा उपासना करतो. आणि मृत्यूनंतर आपल्याला त्या देवतेच्या ब्रह्मांडस्थ मुक्तीची प्राप्ती होते आणि आपल्याला सुख भोगायला मिळते आणि गेला जन्म वाया मागतो. तर हा वाया कशामुळं गेला? कारण आपल्याला घालेपण आलं आहे. कोणचं घालेपण आलं आहे? कारण आपण अनंत सृष्टीमध्ये ते लेप जोडलेले आहेत आणि त्या लेप जोडल्यामुळं आपल्याला त्या विद्येचा संचार झाला, ती विद्या झाली, पिंडस्था प्रकाशली, तिचीच आपण उपासना केली मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतर आपल्याला तिच्या ब्रह्मांडाची प्राप्ती झाली. गेला मनुष्य जन्म वाया. तर मग माया बापो हा मनुष्य जन्म वाया जाऊ नये आणि आपल्याला ते घालेपण येऊ नये हे आपल्याला कळलंच की आपण अनुसरलो पाहिजे. आणि अनुसरण नुसतं अनुसरण म्हणजे कपडे नाही. अनुसरण म्हणजे येथं अधीन व्हायचे आणि इथून म्हणितले ते किजे असे दोन गुण त्या अनुसरण्याच्या जवळ महत्त्वाचे आहेत. एक वचन परिपालन आणि दुसरं अधीनत्व, हे दोन गुण त्याच्याजवळ पाहिजे पाहिजे. आणि त्यानं देशाच्या शेवटी गेलं पाहिजे, झाडाच्या तळवटी बसलं पाहिजे आणि रात्री देवळाच्या कोणत्यात बसलं पाहिजे आणि विधी पाळले पाहिजे, निषेध टाळले पाहिजे, दोष चुकिले पाहिजे. आणि असं केलं तर त्याला मग विद्या होत नाही. मग तो अनधिकार त्याला बांधल्या जात नाही, ते घाली पण त्याला येत नाही. माय बाबा तुम्ही आता ह्या कलियुग आहे, ह्या कलियुगात तर विद्यावंतच नाही. तर तुम्ही जरी समजा जोडलेला असलं लेप तरी तुम्हाला विद्या होणं नाही आणि तुम्हाला ते घालेपण येणं नाही. त्या घालेपणातून तुम्हाला मुक्तीता मिळाली. आता खरे तुम्हाजवळ 9च अनाधिकार आहेत. त्या 9 अनाधिकारापैकी तो दुसरा जो तू शे मळलेला खडकाचा म्हणजे तो तुमच्याजवळ म्हणजे काम क्रोध नसावा, म्हणजे तमोगुण नसावा तुमच्याजवळ. तमोगुण असेल तर ते काढून टाका. आणि असं याप्रमाणे हे 9 अनाधिकारातून आपण बाहेर निघलं पाहिजे तर आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते. नाहीतर परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. बाबा हो ते अनाधिकार आहेत आपल्याला आपल्या परमेश्वर प्राप्तीला येणारे ते आपले अडथळे आहेत, अनाधिकार आहेत. ते अनाधिकार आपण टाळले पाहिजे. तर ते कोणते अनाधिकार आहेत? तू शे पातळ कावे झारशेले भरलेले देव. तू म्हणजे तुम्हा भाताच्या घासाचा, शे म्हणजे शेवाळलेल्या खडक्याचा, पा म्हणजे पाण्याचा गुणाचा, तो म्हणजे तणधेलेल्या वाळका वावराचा, पातळ का म्हणजे कानवाचराचा, वे म्हणजे व्यवाचा. तर असे 6 दृष्टांत हे आणि एक देहरुतले, भोरलेले आणि झाडशेले असे 3 वाट. हे 3 याच्यामध्ये आपण नसायला पाहिजेत. तर मायबापो त्यामधून तुम्ही जर असता तर त्यातून बाहेर निघा आणि परमेश्वर प्राप्तीसाठी उपाय करा अशी तुम्हाला नम्र विनंती करतो. तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.